नमस्कार. आज आपण मराठी निबंध क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरू यांच्याबद्दल मराठी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी पुणे जिल्ह्याच्या खेड येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीला गेले आणि तिथे एका व्यायामशाळेच्या वातावरणात देशभक्तीचे धडे घेतले. कमी वयातच ते बनारसला संस्कृत शिकवण्यासाठी आले. ह्यांचा संस्कृती आणि मराठी भाषेच्या व्यतिरिक्त इंग्रजी, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू या भाषेवर देखील प्रभुत्व होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी कावा युद्धपद्धतीचे फार कौतुक होते. येथेच ते अनेक क्रांतिवीरांच्या संपर्कात आले. चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ सॅनल इत्यादींशी त्यांची भेट झाली. त्यांना त्यांचा टोपण नाव राजगुरू या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या बंदुकीचा नेम अचूक होता. चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंग आणि यतींद्रनाथ यांचे चांगले मित्र ते होते. ब्रिटिश पोलीस अधिकारी सॅडर्सवर हल्ला करण्याच्या चळवळीत त्यांनी भगतसिंग आणि सुखदेव यांना पुरेपूर साथ दिली. सॅडर्सवर पहिल्या 2 गोळ्या राजगुरू यांनी झाडल्या. आपापसातील फितूरमुळे त्यांना अटक झाली. तसेच 23 मार्च 1939 रोजी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी ते फासावर गेले. त्यांचे खेड हे गाव आज राजगुरुनगर म्हणून ओळखले जाते. क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरू यांचे पूर्वीचे आडनाव ब्रह्मे असे होते. पहिली फाशी भगतसिंग यांना देण्यात येणार होती, परंतु राजगुरू यांच्या आग्रहापुढे इंग्रज मागे सरले. पहिली फाशी मला द्या, नंतर इतरांना द्या. यामुळे 23 मार्च 1931 रोजी तिघांना म्हणजेच राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांना एकाच दिवशी व एका वेळी फाशी देण्यात आली. देशासाठी असे बलिदान जगाच्या पाठीवर कोठेच झालेले नव्हते. आज आपण मराठी निबंध राजगुरू, क्रांतीवीर राजगुरू यांच्याबद्दल थोडक्यात निबंध पाहिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.